कोण होतीस तू, काय झालीस तुझा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे स्पर्धा तू जिंकलीस म्हणून पूजेचा मान तुला मिळतोय असं म्हणते आता इथे सुलक्षणा कावेरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बहुतेक कुकिंग कॉम्पिटिशन असते कावेरी आणि अमृतामध्ये आणि आता ती कुकिंग कॉम्पिटिशन जिंकून कावेरीला हा मान मिळालेला आहे आणि त्यामुळेच आता सुलक्षणा म्हणते की स्पर्धा तू जिंकली आहेस म्हणून तुला पूजेचा मान मिळतोय असं म्हणते सुलक्षणा. तर आता इथे पूजा करते कावेरी, तू जरी जिंकली असशील ना कावेरी तरीही तू कुणाला तोंड दाखवू शकणार नाहीस ह्याची खबरदारी मी घेतली आहे असं म्हणते आता इथे अमृता. सण दिव्यांचा प्रवाह मनोरंजनाचा असं म्हणून दाखवलेला आहे आणि मग नंतर कावेरी धूपभाती द्यायला येते अमृताला आणि जसं ती घेते तिचा चेहरा काळा होतो बघा प्रेक्षक आणि आता अमृताचा प्लॅन असतो ना की कावेरीचा चेहरा काळा होईल म्हणून, पण इथे कावेरीचा चेहरा काळा होतच नाही, अमृताचा चेहरा काळा झालेला असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे असं दाखवलेलं आहे की कावेरीला हे आधीच माहित असतं आणि म्हणून ती तिची चाल उलटी करते म्हणजे अमृताची. आणि आता कावेरी म्हणते खबरदार माझ्या घरच्यांना काही केलं तर असं म्हणून ती आता यशची नजर सुद्धा काढते बघा प्रेक्षक. तर आता हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे की आज तर दाखवलेलं आहे सुलक्षणानी लग्न करून टाकलेलं आहे यश आणि अमृताचं आणि आता तिला मोठी सून म्हणून आणलेली आहे आणि तिला सगळे अधिकार सुद्धा देते ही सुलक्षणा बावळट आणि बिंडोक बाई. आणि आता सगळ्यांनाच हे भोगायला लागणार आहे बघा प्रेक्षक कारण ही अमृता आता येऊन सगळा घर नाश करणार आहे ह्या धर्माधिकाऱ्यांचा आणि बेचारा आता ह्या सुलक्षणाचा नवरा अजूनही अंथरुणात आहे पण तरीही ह्या सुलक्षणाला काही अक्कल नाही बघा प्रेक्षक. अमृता गेली असती ना आपल्या घरी पण नाही, या बिंडोक बाईला अक्कलच नाहीये, आपल्याच पायावर धोंडा मारून घेतलेला आहे नाही आणि आता यश बरोबर लग्न नाही झालं म्हणून त्या उदय बरोबर लग्न लावून आणलेले आहे बघा प्रेक्षक आता ती अमृताचं ह्या सुलक्षणा. तर आता बघा प्रेक्षक हो सुलक्षणाला फक्त सूड घ्यायचा असतो कावेरी विरुद्ध म्हणून ती एवढी मोठी गोष्ट करते पण ती विसरून जाते की तिनेच हल्ला केलेला असतो तिच्या नवऱ्यावरती आणि अमृताला आता मोठी सून आणून मान सुद्धा दिलेली आहे. म्हणजे पहिली टाइम असं सिरियलमध्ये दाखवलं आहे की पहिल्यांदा एवढी मोठी गुन्हेगार असून सगळ्यांना कळतंय सुद्धा पण ही मेन जी असते सुलक्षणा हिलाच कळत नाही की अमृता ही खूप मोठी विलन आहे आणि आता तिला सून करून आणते बघा ती प्रेक्षक. तर आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी दाखवलेली आहे की कावेरी कुकिंग कॉम्पिटिशन जिंकते म्हणजे ज्या मुलीला कुकिंगच येत नसतं ती मुलगी आता कुकिंग कॉम्पिटिशन जिंकते आणि अमृताला तर खूप छान स्वयंपाक येत असतो ना प्रेक्षक. तर आता इथे कसं जिंकले काय माहिती बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक. पण हे सिरियल बघायला आता खूप कंटाळा आलेला आहे कारण आता अमृता सगळं ओपन करत असते आणि सगळ्यांना कळते असतं पण ही सुलक्षणा बिंडोकपणा दाखवत असते त्यामुळे खूप कंटाळा आलेला आहे बघा प्रेक्षक. सुलक्षणाला जरा तरी अक्कल असलेलं दाखवा कारण तसं तरी आम्हाला खरं वाटायला पाहिजे ना, एवढा बिंडोक तर कुणी असूच शकत नाही, समोर समोर पुरावे असतात तरीही त्या अमृतावर विश्वास ठेवते सुलक्षणा. तर आता कावेरीचा नाश करायला आलेली असते ही अमृता, मात्र आता कावेरी तिला सडेतूड उत्तर देत आहे. पण बघा प्रेक्षक मला हा ट्रॅक बघायला आवडला असता जिथे कावेरी सोडूनच जाते धर्माधिकाऱ्यांचं घर आणि आता ती खूप मोठी बिझनेसमॅन होते असं दाखवायला पाहिजेत. कारण आता खूप शिकलेली असते कावेरी तर ती खूप काय काय करू शकते, हे काय म्हणजे तिला अडकून ठेवलंय सुलक्षणाचं केव्हा मन जिंकणार बघा ती प्रेक्षक. रोजच्या एपिसोडमध्ये कावेरी काहीतरी चांगलं करायला जाते आणि सुलक्षणा मात्र तिचा खालीपणा करते आणि आता त्या अमृताला किंमत देते, ती अमृताला सगळे राईट्स वगैरे देत असते सुलक्षणा. तर बघणं खूप जरा कठीण जात आहे बघा प्रेक्षक. तुम्हाला पण असं वाटतंय का? मला तर हे आवडायलाच लागलं नाही आहे सिरियल कारण अमृताचं जेव्हापासून उदयबरोबर लग्न दाखवलंय ना तेव्हापासून मनच उतरलं आहे बघा प्रेक्षक. आणि आता हे सिरियल पण आता 11 वाजता दाखवणार आहेत म्हणजे 8ला दाखवायचे पहिला स्टार प्रवाहावरती, आता 11ला दाखवणार आहेत 28 तारखेपासून. तर बघा प्रेक्षक बहुतेक मला वाटतंय खूप लोकांना कंटाळा आलेला आहे या ट्रॅकमुळे आणि म्हणूनच लोक कमी बघायला लागलेत हे सिरियल आणि TRP कमी असल्यामुळे. तू रे माझा मितवा रिप्लेस केलेला आहे कोण होतीस तू काय झालीस तुला आणि आता इथे दाखवलं जाईल कोण होतीस तू काय झालीस तू 11 वाजता बघा प्रेक्षक तर आता तुम्हाला या प्रोमोबद्दल काय वाटते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तर बघा प्रेक्षक या सिरियलमध्ये एक खूप मोठा लूप आहे म्हणजे आता उदयची बायको तिला जर वापस आणलं तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण सुलक्षणा जी स्वतःला खूप भारी समजते ना ती तोंडावर पडली जाईल बघा प्रेक्षक. आणि आता 2-2 बायका घेऊन काय करणार उदय ते पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता ही अमृताने मनाने केलेली आहे उदयशी लग्न की तसंच केलेली आहे हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि बघा प्रेक्षक चिक्कूचा तर कुणी विचारच करत नाही आहे सिरियलमध्ये, म्हणजे उदयचा मुलगा असतो चिकू पण चिकूला दाखवतच नाही आहेत किती दिवस झालेत बघा प्रेक्षक. तर आता अमृता तिची नवीन आई म्हणून आलेली आहे चिक्कूची, तर आता चिक्कू सोबत ती कशी वागणार आहे ते बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आता मागच्या वेळेला आम्ही पाहिलंय ती कसं त्या चिकूला ड्रम आहेस का काय आहेस असं म्हणून कोचलेली वगैरे असते, मारलं तर वगैरे असते बघा प्रेक्षक होती. तर आता ते बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आता मला वाटतं अमृता सुरुवात चिकूपासूनच करेल. आता पहिला ती चिकूचाच जीव घेईल असं वाटतंय बघा प्रेक्षक. तुम्हाला काय वाटतंय आणि त्याचा आळ मात्र कुणावरही घालणार ती? अमृताचं एकच आहे, ती सगळ्यांचा
जीव घेणार आणि नाव कुणाकुणावर तरी घालणार. तर आता खूप डेंजर दाखवलंय खरंच हे प्रेक्षक हो. काय म्हणताय तुम्ही? म्हणजे सुलक्षणा जी आहे ती एवढी बिनडोक कशी काय दाखवली आहे? म्हणजे आता ओपनली ती घेऊन आलेली आहे असल्या बाईला घरी, जी कुणाचाही कधीही खून करू शकते आणि आता ती कावेरीचं सूड घेण्यासाठी काय-काय करते बघा प्रेक्षक हो सुलक्षणा. तिला खणीपणा दाखवण्यासाठी असं दाखवायला पाहिजेत, की टाईमपास आहे म्हणजे हे रिअल नाही असं दाखवायला पाहिजेत. उदय आणि अमृताचं हे लग्न लग्न रिअल नाही, पण हे नाटक म्हणून आणलेलं आहे असं वाटायला हवं. कारण आता म्हटलेली असते ना कावेरी कसल्या नात्याने राहते आमच्या घरी म्हणून. तर आता इथे सुलक्षाने तो ड्रामा करायला हवाय, की त्यांचं लग्नच झालेलं नसतं, पण तसे कपडे घालून येतात ते आता उदय आणि अमृता असं दाखवलं पाहिजेत बघा प्रेक्षक. काय वाटतंय तुम्हाला? कारण आता असं पण असू शकतं, सुलक्षणाला वाटू शकतं, की आता ते कावेरीला एका महिन्यामध्ये घराबाहेर काढेल आणि आता ती अमृताचं लग्न लावून दिली यश बरोबर म्हणून. हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि आता तो एपिसोड पण आम्ही आता लगेच अपडेट करणारच आहोत, म्हणजे अपलोड करणार आहोत पूर्ण एपिसोड आजचा. तर आता तो एपिसोड पण बघायला विसरू नका प्रेक्षक हो. आणि आता अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे ह्या सिरियलमध्ये निशा जी आहे ना, ती पण दाखवत नाहीत बघा प्रेक्षक हो. तिला पण मध्ये-मध्ये बघायला जरा इंटरेस्टिंग वाटायचं ना. तर आता ह्या सिरियलमध्ये यमुना जी अशी दाखवली आणि पौर्णिमा पण, त्या बायका फक्त कावेरीच्या बाबतीतच डोकं वापरतात का? म्हणजे अमृताच्या बाबतीत का नाही डोकं वापरत यमुना आणि ती काकू बघा प्रेक्षक हो. एवढ्या चॅप्टर दाखवले त्या बायका, पण त्यांनाही कसं काय कळत नाही, की अमृता त्याने शेंडी लावतीये म्हणून. आणि आता हे लग्न होणे येता-येताच ह्या सुलक्षणाने तिला हातामध्ये किल्ल्या दिले आहेत आणि मोठ्या सोन्याचा मान सुद्धा दिलेला आहे अमृताला. तर आता पुढे जाऊन बघणं हे इंटरेस्टिंग होणार आहे, की उदयला ती नवऱ्याचा मान देते का? का हे सगळं नाटक आहे आणि सुलक्षणा जर हे नाटक करत असेल ना प्रेक्षक हो, तर हे सीरियल कुणीच बघणार नाही. कारण हे एवढा बिनडोकपणा आहे ना कुणाला सहनच होणार नाही हे प्रेक्षक हो. तर आता माधवी सुद्धा जेलमध्ये गेलेली आहे प्रेक्षक हो आणि आता अमृतानेच तिला जेलमध्ये टाकलेलं आहे. तर आता तिची कशी सुटका होणार आहे माधवीची हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग आहे बघा प्रेक्षक हो. आणि आता तुम्हाला आमचं हे चॅनल कसं वाटतं त्याच्याबद्दल फीडबॅक्स आम्हाला द्यायला विसरू नका आणि अशाच नवीन-नवीन प्रोमोसाठी, एपिसोडसाठी आणि नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि काही फीडबॅक द्यायचे असतील तर तेही नक्की द्या. अशाच नवीन-नवीन आणि मनोरंजक प्रोमोसाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तर बघा प्रेक्षक हो, हा प्रोमो खूप इंटरेस्टिंग तर आहे आणि असं वाटतंय की छान पण आहे, पण असं पाठीमागे आम्हाला माहीत पण आहे की अमृता क्रिमिनल आहे आणि आता ती कुणाचा नेक्स्ट जीव घेणार आणि आता कावेरी आणि यश त्याला काय उत्तर देणार हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. पण बघा प्रेक्षक हो, अति होतं या सिरियलमध्ये. कावेरीला जरा बिझनेस वुमन वगैरे झालेलं दाखवायला पाहिजेत. तिच्या गावाकडे ती गेली पाहिजेत. वेगळ्या-वेगळ्या गोष्टी दाखवायला पाहिजेत बघा प्रेक्षक हो. कारण हे आता रोजचं झालंय. म्हणजे आता काळं लावणार अमृता, मग आता कावेरी तिचं प्लॅन करणार. मग काय तसं फालतू दाखवताय. आता मोठं काहीतरी दाखवा आणि या सुलक्षणाला पण जरा तरी अक्कल दाखवा प्रेक्षक हो. कारण अति झालंय आता. बिनडोक वाटायला लागलेली आहे आता सुलक्षणा. असं बघा प्रेक्षक हो. त्यामुळे जरा तरी त्यांनी चांगलं दाखवायला पाहिजेत आता ह्या चॅनलवाल्यांनी आणि आता रायटरने सुद्धा आपलं काम चांगलं केलेलं पाहिजेत. आणि ह्याच्यामध्ये पाहिलं का तुम्ही कोण होतीस तू काय झालीस मध्ये ह्याच्यामध्ये ना एक वेगळा शब्द काढलेला आहे बघा प्रेक्षक हो. तर आता करवलीस हे वर्ड यूज करतायत हे लोक पाहिलं का तुम्ही? करवला मी तर कधी ऐकलं नव्हतं हे शब्द, पण अमृता आणि कावेरीच्या रोजच्या बोलण्यामध्ये डायलॉग्समध्ये आहे की काकांवरती हल्ला आईने करवला असं म्हटलेली आहे बघा प्रेक्षक हो अमृताने काल. तुम्हाला पण काय वाटलं? म्हणजे मी हा वर्डच ऐकला नव्हता आधी. मला खूप आश्चर्य वाटलं कारण जे मराठी सिरियल्स असतात ना त्याच्यामध्ये मराठी खूप शुद्ध असते, पण आता ह्या वेळेला ना शुद्ध नाहीये. काहीतरी वेगळं वाटायला लागलंय. तर प्रेक्षक हो कमेंट करून नक्की सांगा ह्याच्याबद्दलही. तर आजच्यासाठी एवढंच ह्या प्रोमोसाठी. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.